परभणी शहरात कचऱ्यांची अभूतपूर्व कोंडी पाहायला मिळत आहे आणि याचाच फटका आता परभणीकरांना बसत आहे। मोठ्या प्रमाणात परभणी शहरात कचऱ्यांचे साम्राज्य झाले आहे आणि याचा फटका आता परभणीकरांना बसताना दिसत आहे। परभणी शहरात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा झाला आहे आणि या कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव हा धोक्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात रोगराई पसरत आहे। आपण बघितलं तर मी आता परभणी शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे आणि ही परिस्थिती फक्त मार्केटचीच नसून तर परभणी शहरातील गल्ल्यांची पण हीच परिस्थिती झाली आहे। मोठ्या प्रमाणात कचरा साचला आहे आणि परभणी शहरात मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊसही पडत आहे। ह्या पावसामुळे या कचऱ्यात पाणी साचत आहे आणि याची दुर्गंधी वाढत आहे। आपण बघितलं तर पाऊस पडल्यानंतर पाणी साचल्यानंतर हाच कचरा पाण्यावर तरंगतो आणि ह्याच्यातून परभणीकरांना प्रवास करावा लागत आहे। हा प्रवास म्हणजे पूर्णपणे प्रवास पाण्यातून जावं लागत आहे, कचऱ्यातून जावं लागत आहे आणि याचमुळे रोगराई पसरत आहे। महानगरपालिकेने ज्या एजन्सीला हे काम दिलं होतं त्या एजन्सीचे मागील 13 महिन्यापासून 14 कोटी थकीत आहेत आणि त्याच्यामुळे कचरा उचलण्याचे काम एजन्सीने बंद केले आहे आणि ह्याचा फटका परभणीकरांना बसत आहे। आम्ही महानगरपालिकांच्या आयुक्तांना संपर्क साधला पण त्यांनी काही ह्याबद्दल उत्तर दिले नाहीत। तर महानगरपालिकेच्या वतीने हा कचरा उचलण्यासाठी 5 ट्रॅक्टर हे केलेले आहेत, लावलेले आहेत, पण अजूनही हा कचरा उचलण्यात आला नाही। याचा परिणाम म्हणजे परभणीकरांना मोठ्या प्रमाणात बसत आहे। रुग्णालयात रुग्ण वाढत आहेत आणि आपण बघितलं तर कचरा कधी उचलणार असा नागरिकांचा प्रश्न उपस्थित होत आहे। विशाल शिंदे, साम टीव्ही न्यूज, परभणी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।